मस्त असं ढाब्यावर मिळतं तसं ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवूया, तोही 10च मिनिटात. झटपट अशी रेसिपी. त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये 1 पाव पनीर घेतलेला आहे, 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, अद्रक लसूणही घेतलेला आहे. आता हे अद्रक लसूण कांदा असा चॉपिंग बोर्डमध्ये घालून बारीक चॉप करून घ्यायचा. इथे अर्धे वाटी दही घेतलेला आहे. दह्यामध्ये जिरे पावडर, धनिया पावडर, लाल तिखट, गरम मसाला, सुहाना पनीर मसाला घालून मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं पनीर मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं. तळलेल्या पनीरच्या तेलामध्येच खडे मसाले घालून घ्यायचे. चांगले मस्त फ्लेवर दिला खडे मसाल्यांनी की पटकन कांदा घालून घ्यायचा. कांदाही लालसर होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचा. नंतर टोमॅटो घालायचा. टोमॅटो कांदा मऊसर झाल्यानंतर 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घालून आपण जे दह्यात भिजवून घेतलेले कोरडे मसाले होते तेही घालून घ्यायचे आणि चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. झाकण लावून मस्त शिजवूनही घ्यायचे आणि परत फ्राय केलेलं पनीर घालून परत मिक्स करून घ्यायचं. वरून मीठ घालायचं चवीपुरतं. ज्या कट करून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या इथं घालायच्या. भन्नाट फ्लेवर देतात या मिरच्या, अगदी टेस्टी आणि मस्त. वरून मीठ घालून कस्तुरी मेथी थोडी क्रश करून घालायची. अगदी रुचकर अशी टेस्ट देते ही कस्तुरी मेथी. प्लेटिंग करून घ्यायची. मस्त असं ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवायचा, चपाती बनवायची आणि गरमागरम या पावसाळ्यात एन्जॉय करायचं. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करायचं. आणि ह्या रेसिपीचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे. तिथून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब.